जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले कोचरब आश्रम कोणत्या राज्यात स्थित आहे? तर हे जे कोचरब आश्रम आहे हे गुजरात राज्यामध्ये स्थित असून नुकताच या आश्रमाचा पुनर्विकास करण्यात आलेला आहे. मित्रांनो, गांधीजींनी भारतात परतल्यानंतर जे पहिलं आश्रम स्थापन केलं होतं ते हे कोचरब आश्रमच आहे. या आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी 25 मे 1915 रोजी केली होती. महत्वाचा आश्रम आहे, लक्षात ठेवा. कोचरब आश्रम हा महात्मा गांधीद्वारे स्थापन केलेला भारतातील पहिला आश्रम आहे व याची स्थापना 25 मे 1915 रोजी करण्यात आली होती. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. वन नेशन वन इलेक्शनवर विचार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती? तर एक देश एक निवडणूक यावर विचार करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. बरं, सध्या ही समिती चर्चेमध्ये का आली आहे? तर 14 मार्च रोजी या समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपविलेला आहे. या समितीची स्थापना 2 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. यात एकूण अध्यक्षासह 8 सदस्य होते व या समितीची पहिली बैठक 23 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, या समितीने एक देश एक निवडणूक या विषयावर 62 पक्षांशी संपर्क साधला होता. यापैकी 47 पक्षांनी प्रतिसाद दिला आणि एकाच वेळी निवडणूक घेण्यास 32 पक्षांनी पाठिंबा तर 15 पक्षांनी विरोध केलेला आहे. बरं, या समितीने जो अहवाल सादर केला आहे तो एकूण किती पानी आहे? तर 18,626 पानांचा अहवाल या समितीने राष्ट्रपतीकडे सुपूर्द केला आहे. यामध्ये जे 7 सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर यामध्ये हरीश साळवे, अमित शहा, आदिर रंजन चौधरी, गुलाब नबी, एन के सिंह, सुभाष कश्यप आणि संजय कोठारी या 7 सदस्यांचा समावेश होता. या पॅनलने एकूण 7 देशांच्या निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केलेला आहे. परत त्या 7 देशांमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे? तर यामध्ये स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, जपान, फिलिपिन्स, इंडोनेशिया व दक्षिण आफ्रिका या 7 देशांचा समावेश आहे. आणि हा जो इंडोनेशिया देश आहे या देशामध्ये मागच्याच महिन्यात एक देश एक निवडणूक यावर आधारित पहिल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. या समितीच्या शिफारसीनुसार 2029 मध्ये एकदाच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. फक्त यासाठी काही राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा 2029 पर्यंत वाढवावा लागणार आहे. आणि मित्रांनो, या वन नेशन वन इलेक्शन मध्ये पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसात घ्याव्यात असं यात सांगितलेलं आहे. तसेच या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करावे हे सुद्धा या कोविंद पॅनलनं सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, भारतात आता एकाच वेळी निवडणुका पार पडल्या आणि समजा एखाद्या राज्यातील सरकार हे 2 वर्षातच पडलं तर आता ज्या नवीन निवडणुका पार पडणार आहेत त्यानंतर जे सरकार येईल ते फक्त उर्वरित 3 वर्षाच्या कालावधीसाठीच कार्य करेल. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. भारतीय निवडणूक आयोगाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारतीय निवडणूक आयोगाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त व इतर 2 निवडणूक आयुक्त असतात आणि आता या दोन्ही निवडणूक आयुक्ताचे पद रिक्त होते. त्यासाठी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची यावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि 2023 मध्ये जो मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित नवीन कायदा झालेला आहे त्यानुसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री ही 3 सदस्यीय समिती राष्ट्रपतीकडे एका नावाची शिफारस करतील आणि त्यानंतर राष्ट्रपती त्यावर शिक्कामोर्तब करून नवीन मुख्य निवडणूक आयुक्त अथवा आयुक्ताची नियुक्ती करतील व आता याच पद्धतीचा प्रथमच वापर करून ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. तर सध्या 25वे मुख्य निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार आहेत. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त या व्ही.एस. रमादेवी होत्या. प्रश्न क्रमांक 3. नुकताच संयुक्त राष्ट्राने मानव विकास निर्देशांक 2022 प्रकाशित केला. तर आता या निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर आता संयुक्त राष्ट्राने 2023-24 शीर्षकाखाली हा 2022 चा मानव विकास निर्देशांक प्रकाशित केला असून
भारत यात 193 देशामध्ये 134व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत यामध्ये 134व्या क्रमांकावर आहे. याआधी म्हणजे 2021 मध्ये भारत या 193 देशामध्ये 135व्या स्थानावर होता व यावेळेस भारताने एका स्थानाची प्रगती करत 134वा क्रमांक मिळवलेला आहे. तसेच यामधील जो लिंग असमानता निर्देशांक आहे, यात भारताने 193 देशात 108वा क्रमांक मिळवलेला आहे. 2021 मध्ये भारत लिंग असमानता निर्देशांकामध्ये 122व्या स्थानी होता व यंदा 14 स्थानांची प्रगती करत भारताने 108वा क्रमांक मिळवलेला आहे. 2022 मधील या अहवालात लिंग असमानता निर्देशांकामध्ये भारताला 0.437 गुण देण्यात आलेले आहेत. तसेच या अहवालानुसार भारतात श्रमशक्तीमध्ये सुद्धा मोठे लैंगिक अंतर दिसून आले आहे. या अहवालातील माहितीनुसार भारतामध्ये 28.3% श्रमिक स्त्रिया असून हेच पुरुषांमध्ये प्रमाण 76.1% इतकं उच्च आहे. या दोन्ही लिंगातील श्रमशक्तीमधील फरक किती आहे? तर 47.8% इतका उच्च यामधील फरक आहे. याबरोबरच भारताचे आयुर्मान व दरडोई उत्पन्नाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. आता या नवीन अहवालानुसार भारतीय लोकांच्या आयुर्मानात 67.2% वरून 67.7% इतकी वाढ झालेली आहे. तसेच शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष ही 12.6 पर्यंत वाढली आहेत, तर शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष ही 6.57 वर्षापर्यंत वाढली आहेत. आणि भारताचे दरडोई उत्पन्न हे $6,542वरून $6,951 पर्यंत वाढलेलं आहे. भारतीय रुपयात सांगायचं झालं तर भारतामधील दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 5.75 लाख रुपये झालेला आहे. बरं, यंदाचा जो अहवाल आहे हा कोणत्या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आला? तर ब्रेकिंग द ग्रिडलॉक रिइमॅजिनिंग कॉपरेशन इन अ पोलराइज्ड वर्ल्ड या शीर्षकाखाली हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. बरं, UNDP द्वारे मानव विकास अहवाल हा पहिल्यांदा कधी प्रकाशित करण्यात आला होता? तर 1990 मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता व 2010 पासून हा अहवाल 3 आयाम व 4 निर्देशके वापरून तयार करण्यात येत आहे. यामधील 3 आयाम कोणते? तर दीर्घ व आरोग्यवान जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान हे 3 आयाम आहेत. आणि देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा निर्देशक म्हणून वापर केला जातो. लक्षात ठेवा, चांगले जीवनमान मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा उपयोग केला जातो. एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, प्रसार भारतीची नवीन सेवा PB शब्द कोणी लॉन्च केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रसार भारतीची नवीन सेवा PB शब्द लॉन्च केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रसार भारतीने आपली नवीन सेवा PB शब्द या नावाने सुरू केली असून याचं उद्घाटन अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच कटलास एक्सप्रेस 24 या युद्ध सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर आता हा जो कटलास एक्सप्रेस युद्धाभ्यास आहे याचं आयोजन सेशेल्समध्ये करण्यात आलं होतं. आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा 26 फेब्रुवारी रोजी सुरू झाला होता ते 8 मार्च पर्यंत याचं आयोजन करण्यात आलं होतं. या युद्धाभ्यासामध्ये भारत, अमेरिका आणि आफ्रिकेमधील सैन्य सहभागी होतं व हा जो युद्धाभ्यास आहे हा युद्धाभ्यास अमेरिका आफ्रिका कमांडद्वारे प्रायोजित केला जातो. आणि यामध्ये भारत कधीपासून सहभागी होत आहे? तर 2019 पासून भारत या युद्धाभ्यासामध्ये सहभागी होत आहे. प्रश्न क्रमांक 6, PM सूरज या राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे PM सूरज पोर्टल आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. इथं PM सूरजचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. प्रधानमंत्री सामाजिक उत्थान अँड रोजगार आधारित जनकल्याण असं या PM सूरजचं फुल फॉर्म आहे. बरं, या पोर्टलचा उद्देश काय असेल? तर या राष्ट्रीय पोर्टलद्वारे अनुसूचित जाती व मागासवर्गीय आणि स्वच्छता कामगारासह देशभरातील पात्र व्यक्तींना कर्ज सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. मित्रांनो, या पोर्टलच्या अनावरणाबरोबरच नमस्ते या उपक्रमाअंतर्गत गटार आणि सेप्टिक टँक कामगारांना आयुष्यमान हेल्थ कार्ड सुद्धा देण्यात आलेले आहेत. यामध्ये आपल्याला नमस्तेचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, तर नोट करून घ्या. नमस्ते म्हणजे नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम असं या नमस्तेचा फुल फॉर्म आहे. एक्झाममध्ये फुल फॉर्म सुद्धा विचारण्यात येतात, तर हे दोन्ही फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर भारत आणि ब्राझील यांच्यातील पहिला राजकीय आणि लष्करी संवाद कोठे आयोजित करण्यात आला? तर आता भारत आणि ब्राझील यांच्यातील पहिला राजकीय आणि लष्करी संवाद हा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा जो संवाद आहे यामध्ये भारताकडून परराष्ट्र मंत्रालयातील अतिरिक्त सचिव GV श्रीनिवास आणि संरक्षण मंत्रालयातील सहसचिव विश्वेश नेगी यांनी सहअध्यक्षत्व केलं आहे. याबरोबरच मित्रांनो अजून एक न्यूज नोट करून घ्या. अलीकडेच आता भारत इटली मिलिटरी कोऑपरेशन ग्रुपची 12वी आवृत्ती
12 ते 13 मार्च रोजी पार पडली आहे व याचं आयोजन सुद्धा नवी दिल्लीमध्येच करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 8वा, भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचं उद्घाटन हे गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. गुजरातमध्ये 14 मार्च रोजी सुझुकी मोटरच्या उत्पादन सुविधेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9वा, अलीकडेच कोणत्या देशात संशोधकांनी 8 डोळे आणि 8 पाय असलेली विंचूची नवीन प्रजाती शोधून काढली आहे? तर आता संशोधकांनी थायलंड या देशामध्ये ही विंचूची नवीन प्रजाती शोधलेली आहे. ही प्रजाती थायलंडमधील कियांग कर्चन नॅशनल पार्कमध्ये सापडली आहे. त्यासाठी आता या प्रजातीला यू स्कॉर्पियस क्रॅचन असं नाव देण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक ग्राहक हक्क दिन आहे हा 15 मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम 1983 मध्ये साजरा करण्यात आला होता. बरं, यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, दरवर्षी नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन हा 14 मार्च रोजी साजरा केला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय कृती दिन हा 1997 मध्ये साजरा करण्यात आला होता व यावेळेसच्या कृती दिनाची थीम काय आहे? तर वॉटर फॉर ऑल अशी यावेळेसच्या कृती दिनाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या शहरात देशातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.